राज्य शासनानं 12 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार RTE अंतर्गत प्रवेशासाठी एक नवीन अट घातली होती. यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळा निवडता येईल आणि 10 शाळांची निवड करता येईल अशी सक्ती करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शंकर आत्राम यांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत एकही पात्र शाळा उपलब्ध नसल्यानं त्यांना अर्ज करता आला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. शंकर आत्राम यांच्या वतीनं ॲडव्होकेट बोधी रामटेके आणि ॲडव्होकेट दीपक चटक यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यामध्ये नागपूर खंडपीठानं राज्य शासनाच्या या अटीला स्थगिती दिली आहे. RTE प्रवेशासाठी 1 किलोमीटर अंतरातीलच शाळा निवडण्याच्या अटीला स्थगिती देण्यात आल्यामुळं राज्यातील हजारो विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.